36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. देश डिजिटल युगाकडे झेपावत असताना भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातील आदिवासी तडवी भिल्ल समाजातील महिलांच्या जीवनामध्ये मात्र आजही संघर्ष कायम असल्याचं वास्तव समोर आलेलं आहे. स्वयंपाकासाठी गॅसऐवजी अजूनही चुलीवर अवलंबून असलेल्या महिलांना दररोज डोंगर दऱ्यांमध्ये जाऊन सरपण गोळा करावा लागतंय. डोक्यावर सरपणाची मोळी आणि डोळ्यांत चुलीच्या धुराची झळ असे हृदयद्रावक चित्र धावडा परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण आणि गरजू कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र धावडा परिसरातील अनेक आदिवासी कुटुंबापर्यंत या योजनेचा लाभ अद्याप पोहोचला नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. स्थानिक महिलांनी अनेकदा संबंधित कार्यालयांचे उंबरठे झिजवले, अर्ज केले, आवश्यक कागदपत्रे सादर केली, परंतु अद्याप गॅस कनेक्शन मिळाले नसल्यामुळे त्यांना पुन्हा चुलीचाच आधार घ्यावा लागतोय. पावसाळ्यामध्ये सरपण ओले झाल्यामुळे स्वयंपाक करणे अधिक कठीण बनतंय. तसेच सतत चुलीच्या धुरामध्ये राहिल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने स्थानिक नागरिक सांगतायत. सरकारच्या योजना कागदावरच राहू नयेत, खऱ्या अर्थानं गरजू आदिवासी कुटुंबापर्यंत त्याचा लाभ पोहोचणं गरजेचं आहे, अशी भावना परिसरातील महिलांनी व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन वंचित आदिवासी कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. परिसरात वाघ आणि चित्त्याच्या हालचालींमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जीव धोक्यात घालून सरपण गोळा करण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अजहर जफर तडवी, धावडा.